Student, today we study practice set 48 from topic Pythagoras theorem. Question 1 is, in the figure below find value of x. तुम्हाला काही आकृती दिलेत, त्या आकृतीमधील x ची किंमत काढायची आहे. Example number 1, in this figure triangle LMN is given. Length LM 7, length MN 24, and length LN x. So here we have to find the value of x, means value of LN. Here angle M is 90 degree. So triangle LMN is the right angle triangle. So here we use Pythagoras theorem. In triangle LMN by Pythagoras theorem is hypotenuse square is equal to base plus height square. हे पायथागोरसचं प्रमेय आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. If we put the name of hypotenuse, base and height, therefore hypotenuse is LN. So LN square is equal to base. In this figure base is MN. So right here MN square plus height is LM or MN square. If we put the value, ln is x, mn is 24, and lm is 7. So x square is equal to 24 square plus 7 square. If we calculate the values, x square होईल 24 square means 24 into 24, 576. 24चा वर्ग 576 येईल. 576 प्लस 49 यांची आपण जर बेरीज केली, ॲडिशन केली तर येईल 625. The value of x square is 625. Here we have to find the value of x. So take square root. जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25. 25चा वर्ग 625 आहे, म्हणून 625 वर्गमूळ किती आलं 25. So in this example value of x is 25. Take example number 2. In this example, here triangle PQR, length PR is 41, length PQ is 9, and QR is x. म्हणजे आपल्याला इथं x ची किंमत काढायची आहे. अँगल Q 90 डिग्री आहे, म्हणून आपण या ठिकाणी पायथागोरसचे प्रमेय अप्लाय करायचं आहे. इन ट्रायंगल PQR बाय पायथागोरस थेरम इज हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग होईल. याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर हायपोटेनियस येईल पीआरचा वर्ग बरोबर बेस आणि हाईट. आपण PQ किंवा QR या दोन्हीपैकी कोणताही बेस
आणि जो रिमेनिंग साईड आहे ते आपण हाईट घेऊ शकतो. इथं मी बेस क्यू आर घेतो. क्यू आर स्क्वेअर दिलेला आहे इथं प्लस पी क्यू स्क्वेअर. आता इथं आपण व्हॅल्यू पुटअप केल्या तर पी आर आहे 41, क्यू आर एक्स आहे जो की आपल्याला शोधायचा आहे, आणि पी क्यू आहे 9चा वर्ग. आपण 41चा वर्ग केला 41 इंटू 41 1681 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड 9 स्क्वेअर मीन्स 9 इंटू 9, 9 9 जार 81, 99 81. Then next step is एक्स स्क्वेअर हे 1681 आहेत लेफ्ट साईडला. हे 81 आपण लेफ्ट साईडला घेतले तर ते मायनस होतील, म्हणजे 1681 वजा 81 असं होईल. आणि जर आपण जे वजाबाकी केली 1681मधनं 81 गेले 1600 येईल. म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आली 1600. Here we have to find the value of only x. So take square root घ्या. So x is equal to 1600 is the square of 40. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत येईल 40. Then example number 3 from question 1. Here triangle EDF or FD is given. तर त्रिकोण DEF किंवा EDF दिलेला आहे. या ट्रायंगलमध्ये अँगल क्यूचं जे मेजरमेंट आहे ते 90 आहे. सो हिअर वी अप्लाय द पायथागोरस थेरम. इन राईट अँगल ट्रायंगल out of 3 any two side is given, then third value we calculate by Pythagoras theorem. So by Pythagoras theorem is hypotenuse square is equal to base square plus height square. आपण नेक्स्ट स्टेपला याची आपण जर नावं ठेवली आपण इथं या ठिकाणी पुटअप केली तर हायपोटेनस स्क्वेअर येईल EF स्क्वेअर इक्वल टू बेस आपण DE घेतला तर हाईट DF होईल. EF जी व्हॅल्यू दिलेली आहे 17 स्क्वेअर इज इक्वल टू डी आहे एक्स स्क्वेअर प्लस DF आहे 8 स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर 17चा स्क्वेअर येईल 17 इंटू 17 289 मायनस हा 8चा स्क्वेअर 8 इंटू 8 64. आणि जर आपण 289 वजा 64 केले तर वजाबाकी येते 225. आपल्याला एक्स व्हॅल्यू काढायची आहे. सो टेक स्क्वेअर रूट आणि 225 जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर येतं 20, येतं 15. म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 15. Question 2 is in right angled triangle PQR, angle P is 90 degree. If length PQ is 24, length PR is 10 centimeter. Find the length of segment QR. यात दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला
ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करावा लागेल आणि आपण जर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला तर तो असा ट्रायंगल येईल. ट्रायंगल PQR. अँगल पी दिलेला आहे 90, म्हणजे पी आपण इथे घेतलेला आहे. PQR. लेंथ PQ 24, लेंथ PR 10 सेंटीमीटर. QR काढायचे आहे ते आपण X मानलेले आहे. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आता आपण 3 एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येतं की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. त्या फिगरमध्ये हायपोटेनस येणार आहे QR, की जो 90 डिग्रीची अपोजिट साईड असते. QR स्क्वेअर इज इक्वल टू बेस PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केल्या तर PR आपल्याला शोधायचं आहे, की जे आपण X मानलेलं आहे. X स्क्वेअर इज इक्वल टू बेस आहे PR 10 स्क्वेअर प्लस PQ आहे 24. इथे येईल 24 स्क्वेअर. तो X स्क्वेअर 10चा स्क्वेअर आपण जर केला तो येईल 100 प्लस 576. 576 प्लस 100 याची ॲडिशन येणार आहे 676. 676. सो टेक स्क्वेअर रूट. आता आपल्याला स्क्वेअर रूट घेऊया कारण आपल्याला X व्हॅल्यू काढायची आहे. 676 इज अ स्क्वेअर ऑफ 26. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू 676ची 26. सो लेंथ QR इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. Then example number 3. Example number 3 is in right angle triangle LMN, angle M 90, length LM 12 centimeter, length LN 20 centimeter, and find the length of segment MN. ही जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून आपल्याला सर्वप्रथम फिगर काढावं लागेल की तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करावा लागेल. ट्रायंगल तो साधारणपणे असा येईल. आपल्याला M90 दिलेला आहे तर M आपण 90 दाखवलेला आहे. LM 12 सेंटीमीटर, LN इथं 20 सेंटीमीटर आणि आपल्याला MN शोधायचे आहे ते आपण X मानलेलं आहे. हिअर अँगल M इज 90 डिग्री. सो ट्रायंगल LMN इज right angle triangle. Then here we use Pythagoras theorem. By Pythagoras theorem is hypotenuse square is equal to base square plus height square. If you write the name of hypotenuse, base and height, here hypotenuse is ln square, base आहे mn square प्लस हाईट येईल इथं LM, त्याचं चौकट येणार आहे LM स्क्वेअर. आता या नेक्स्ट स्टेपला आपण त्याच्या व्हॅल्यू पुटअप करूया की जी LNची व्हॅल्यू आहे 20चा स्क्वेअर येईल इज इक्वल टू MN आहे X स्क्वेअर प्लस LM आहे 12 स्क्वेअर. इफ वी टेक स्क्वेअर 20चा स्क्वेअर येईल 400, Xचा स्क्वेअर येईल X स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर म्हणजे 12 गुणिले 12 144 येईल. हेर आपल्याला इथं आपल्याला X स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. सो X स्क्वेअर इक्वल टू
144 प्लस आहेत, एल एच एसला गेल्यानंतर ते मायनस होतील. एक्स स्क्वेअर इक्वल टू 400 मायनस 144. म्हणजे जर आपण सबट्रॅक्शन केली तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 256 अशी व्हॅल्यू येईल. इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सो टेक स्क्वेअर रूट, आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर एक्सची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे 16 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर. 256चं वर्गमूळ प्लस स्क्वेअर रूट आहे इथं 16. सो हिअर लेंथ एन इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. हे आपलं ॲन्सर. लास्ट एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट 48. एक्झाम्पल नंबर 4 आहे. द टॉप ऑफ लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर reaches a window 9 meter above the ground. What is the distance between the base of wall and that of the ladder? इथं आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून ट्रायंगल कन्सिडर करता येतो. तो ट्रायंगल असा होईल बघा. इथं तुम्हाला लॅडर दिलेले आहे की लॅडर एका भिंतीच्या खिडकीच्या वरती पोचते, की लॅडरची जी लेंथ आहे, शिडीची जी लांबी आहे ती आहे 15 सेंटीमीटर. हा जो बेस आहे हे आहे ग्राउंड. पॉईंट सी पासून ही ए बी जी आहे ती ए बी आहे वॉल म्हणजे भिंत आहे, आणि ए या ठिकाणी विंडो आहे. ही लॅडर अशा पद्धतीने लावलेली आहे की लॅडरचं वरचं टोक विंडोजवळ पोचतं, आणि तुम्हाला लॅडरची लांबी दिलेली आहे 15 सेंटीमीटर, आणि जे विंडोचं अंतर आहे ग्राउंडपासून ते आहे 9 मीटर. आणि तुम्हाला इथं डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ वॉल, हा बेस ऑफ वॉल पॉईंट बी येईल, अँड दॅट ऑफ द लॅडर, बेस ऑफ लॅडर, शिडीचा पाय इथं सी असणार आहे. म्हणजे तुम्हाला बी सी अंतर शोधायचं आहे. इथं आपण ग्राउंड, बेस ऑफ ग्राउंड आणि वॉल यांच्यामध्ये जो अँगल आहे तो 90 घ्यायचा आहे. आपली जर व्हॅल्यू पुटअप केली आपण तर ए सी 15 आहे, 15, बेस बी सी एक्स आपण शोधायचा आहे, आणि ए बी 9 मीटर आहे. अँगल बी 90 डिग्री आहे. सो हिअर यूज द पायथागोरस थेरम. ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. इथं आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला तो असा होईल. पायथागोरस थेरम आता आपण भरपूर उदाहरण बघितलेले आहेत. इथं येईल हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. तर आपण इथल्या फिगरबद्दल आपण नाव जर व्हॅल्यू पुटअप केलं इथं तर हायपोटेनस आहे ए सी, बेस बी सी, आणि हाईट आहे ए बी. सो ए सी स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर ए सी आहे 15, 15चा वर्ग बरोबर बी सी आपल्याला शोधायचं आहे एक्स वर्ग, आणि ए बी आहे 9चा वर्ग. जर आपण 50चा स्क्वेअर केला तर 50चा स्क्वेअर येईल 225, 225 येईल, इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर येईल 81, 9चा वर्ग 99, 81 देईल. आणि आपल्या इथं एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 225. हे 81 प्लस आहेत ते मायनस होतील. जर आपण सबट्रॅक्शन जर केली
तर एक्स स्क्वेअर 225 minus 81 is equal to 144. This is the value of x square. Here we have to find the only value of x. So take square root 144 square root येईल 12 मीटर. हा 12चा वर्ग आहे. तर आपल्याला जे ॲन्सर मिळालेलं आहे ते ॲन्सर आहे डिस्टन्स बिटवीन बेस ऑफ वॉल अँड लॅडर इज 12 मीटर. सो हिअर वी कंप्लीट प्रॅक्टिस सेट 48. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे एस पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.